बकासूरसोबत घातपात होऊ शकतो का? मित्रांनो, काल एक भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानात युवा हिंद केसरी मैदानात बकासूर आणि सर्जा 10-10 गटाला पळाले. गटाला सुट्टा निकाल घेतला होता, पण त्यानंतर सेमीला नाही पळाले. का नाही पळाले आता सर्व जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राला समजलं आहे. जो काही प्रकार काल घडला, गट झाल्यानंतर बकासूरचे मालक मोहिल शेट यांनी मुलाखत दिली आणि तेव्हा त्यांनी बकासूर प्रेमींना विनंती केली की जे पुण्याजवळ आहे त्यांनी लवकरात लवकर गोठ्यावर या. कारण मित्रांनो, काल बकासूरचा गोठा पाडण्यासाठी काही बिल्डर आले होते. त्यानंतर बकासूरचे मामा, मोठे मामा, त्यांनी कागदपत्र देखील दाखवले की जमीन ती जागा नक्की कोणाची, सर्व पुरावे दाखवले. आणि मित्रांनो, बकासूरचे मालक मोहिल शेट यांनी विनंती केल्याप्रमाणे बकासूर प्रेमीने खरंच मामांना काल साथ दिली. लगेच बकासूर प्रेमी तिथे दाखल झाले. काही जण गोठा पाडण्यासाठी आले होते, पण अजून तरी काही गोठा पाडला नाही. खरंच बकासूर प्रेमींचे आभार मानावे तेवढे कमीच. लगेच तिथे दाखल झाले आणि गोठ्याला धक्कासुद्धा लावून दिला नाही. ते जो कोणी बिल्डर होता त्याचं ऑफिस तिथं बांधायचं चालू होतं, ऑफिस उभं करायचं चालू होतं, ते ऑफिस देखील उभं करून दिलं नाही. नक्कीच असाच प्रेम आणि असे साथ राहावे बकासूर मागे. आणि मित्रांनो, त्यानंतर मी काही कमेंट्स वाचले तेव्हा त्यांनी बकासूर प्रेमी असे देखील म्हणत आहेत की बकासूर इथून पुढे लक्ष ठेवा, घातपात होऊ शकतो प्रवास करताना गोठ्यावरती इकडे तिकडे. नक्कीच तुम्हाला काय वाटते, बकासूर प्रेमी बकासूरवर घातपात होऊ शकतो का? बघूया. तो देव आहे आणि तो नक्कीच हे संकट देखील दूर करेल. बकासूरला आणि मोहिल शेट यांना, त्यांच्या मालकांना आधार असा शेवटपर्यंत राहावा बकासूर प्रेमींचा. नक्कीच हे देखील संकट दूर होईल, हे दिवस जातील. मित्रांनो, या सगळ्या कालच्या घटनेवर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सोशल मीडियावर देखील साथ आहेच बकासूर प्रेमींची. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाटशा नवीन व्हिडिओमध्ये.